Dear student, in the last lecture, we have seen electric energy generation and environment. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण त्या ठिकाणी विद्युत निर्मिती प्रक्रिया आणि पर्यावरणावर होणाऱ्या कोणते त्या ठिकाणी अनिष्ट अशा प्रकारचे परिणाम होताना दिसतात याच्याविषयीची माहिती आपण त्या ठिकाणी पाहिली. त्याच्यानंतर आपण त्या ठिकाणी असणारे जे काय हायड्रो इलेक्ट्रिक एनर्जी जलविद्युत ऊर्जा जी आहे तर ते जलविद्युत ऊर्जेच्या विषयीची असणारी जी काही माहिती जी आहे तर ती माहिती त्या ठिकाणी पाहिली. तर त्याच्यामध्ये आपण पाहिलं की वॉटर रिझर्व्हर्स जे आहे म्हणजे धरणामध्ये साठवलेले जे काही पाणी जे आहे तर त्याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी असते आणि जे काही साठवलेले जे काही पाणी जे आहे तर ते पाणी त्या ठिकाणी धरणाच्या पायथ्याशी असणारे जे काही जलविद्युत निर्मिती केंद्र जे आहे तर त्याच्यामध्ये पाईपच्या साहाय्याने त्या ठिकाणी आणून काय केलेलं आहे की टर्बाईन जे आहे तर त्या टर्बाईनवर जर त्या ठिकाणी जर सोडलं तर ते टर्बाईन त्या ठिकाणी रोटेट होताना दिसतं. टर्बाईन त्या ठिकाणी जनरेटरला जोडलेलं असतं, जनरेटर सुद्धा त्या ठिकाणी रोटेट होतं. जनरेटर रोटेट झालं की इलेक्ट्रिक एनर्जी त्या ठिकाणी तयार होतं. त्याच्यानंतर आपण एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन इन हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट त्या ठिकाणी पाहिजे. म्हणजेच त्या ठिकाणी जलविद्युत केंद्रामधील होणारं जे काही ऊर्जा रूपांतर आपल्या लक्षात येत नसतं की साठवलेल्या पाण्यामध्ये त्या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जी असते म्हणजे स्थितीज ऊर्जा असते. त्यावेळेला ज्या वेळेला ते पाणी वाहतं केलं जातं पाईपलाईनद्वारे त्या ठिकाणी खाली आणलं जातं तर त्यावेळेला जे काही वाहतं पाणी जे आहे तर त्या वाहत्या पाण्यामध्ये गतीज ऊर्जा त्या ठिकाणी असते आणि असं वाहतं पाणी त्या ठिकाणी टर्बाईनवर सोडलं की ते टर्बाईन जे आहे तर ते टर्बाईन त्या ठिकाणी रोटेट होताना दिसतं. टर्बाईन रोटेट झालं की विद्युत ऊर्जा जी आहे तर ती विद्युत ऊर्जा त्या ठिकाणी निर्माण होते. याच्यानंतर आपल्याला स्कीमॅटिक डायग्राम ऑफ हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट त्या ठिकाणी पाहिजे. म्हणजे जलविद्युत निर्मिती केंद्र जे आहे तर त्याचा आराखडा जो आहे तर तो आराखडा आपल्याला त्या ठिकाणी पाहायचा आहे. पहा कशा पद्धतीने पाहता येईल. पाहता पुढे द स्कीमॅटिक ऑफ हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट इज शोन इन द फिगर. या ठिकाणी आपल्याला असणारे जे काही जलविद्युत निर्मिती केंद्र जे आहे तर त्या जलविद्युत निर्मिती केंद्राचा असणारा जो काही आराखडा जो आहे तर तो आराखडा आपल्याला त्या ठिकाणी आकृती जी आहे तर त्या आकृतीमध्ये त्या ठिकाणी वॉटर फ्रॉम अबाउट द मिडल ऑफ द टोटल हाईट ऑफ द डॅम इज टेकन टू द टर्बाईन ऍज शोन बाय द पॉइंट बी इन द डायग्राम. पाहता या ठिकाणी असणारे जे काही धरण जे आहे बरोबर तर या धरणाची असणारे जे काही एवढी अशा प्रकारची असणारी जी काही हाईट जी आहे तर ती हाईट आपल्याला त्या ठिकाणी दाखवते. म्हणजे या ठिकाणी धरणाची असणारी जी काही एकूण उंची जी आहे तर त्या एकूण उंचीच्या जवळपासचा असणारा जो काही मध्यावरचा असणारा जो काही बी बिंदू जे आहे तर त्या बी बिंदू पासून एका मार्गिका जी आहे तर त्या मार्गिकेमधून काय केलेलं आहे पाणी जे आहे तर ते पाणी त्या ठिकाणी टर्बाईन जे आहे तर त्या टर्बाईन पर्यंत आपण त्या ठिकाणी आकृती जी आहे तर त्या आकृतीमध्ये त्या ठिकाणी दाखवतो. धरण आहे तर याच्यामध्ये त्या ठिकाणी असणारी जी काही वॉल म्हणजे धरणाची असणारी जी काही भिंत त्या ठिकाणी दाखवतो. त्याच्यानंतर स्लश गेट म्हणजे त्या ठिकाणी झडप आहे पाणी त्या ठिकाणी धरणामधून सोडवण्यासाठी. त्याच्यानंतर या ठिकाणी असणारा तो काही पेन स्टॉप या ठिकाणी गेट उघडलं झडप उघडलं की पाणी जे आहे तर ते पाणी त्या ठिकाणी काय होताना दिसतं बाहेर पडताना दिसतं आणि जे काही वाहतं पाणी जे आहे तर ते वाहतं पाणी काय केलेलं आहे टर्बाईन जे आहे तर त्या टर्बाईनवर त्या ठिकाणी सोडलं जातं. टर्बाईन त्या ठिकाणी रोटेट होताना दिसतं. टर्बाईन रोटेट झालं की त्याला त्या ठिकाणी जनरेटर जोडलेले जनरेटरला इलेक्ट्रिसिटी त्या ठिकाणी धरणं या ठिकाणी तयार झाली पॉवर हाऊसमध्ये म्हणजे पंप हाऊसमध्ये तर त्या ठिकाणी अशा प्रकारचे असणारे जे काही टावर जे आहे तर त्या टावरच्या साईडने त्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी वाहून दिली जाते. पुन्हा या ठिकाणी हे पाणी जे आहे तर ते पाणी काही केलं तर पुढे त्या ठिकाणी नदी जी आहे तर त्या नदीमध्ये त्या ठिकाणी ते सोडलं जातं. येते याच्यानंतर पुढे पहा या ठिकाणी जी काय आकृती जी आहे तर त्या आकृतीवर आधारित काय आपल्याला क्वेश्चन त्या ठिकाणी विचारलेले यूज युअर ब्रेन पॉवर. पहा की with reference to the point B, potential energy of how much water reservoirs in the dam will be converted into kinetic energy. म्हणजे या ठिकाणी आपल्या लक्षात येत नसते की बी बिंदू जो आहे तर या बी बिंदूच्या संदर्भामध्ये किती पाण्याच्या स्थितीत ऊर्जेचं रूपांतर त्या ठिकाणी विद्युत ऊर्जा जी आहे तर त्या विद्युत ऊर्जेमध्ये त्या ठिकाणी केलं. आता काय सांगता येईल की when the sludge gate at B is open, the water from the reservoirs will start flowing. या ठिकाणी बीच्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी पुढे काय केलेलं आहे या ठिकाणी गेट त्या ठिकाणी बरोबर पाणी सोडण्याचं. या ठिकाणी हे गेट ओपन केलं तर काय होतं दिसते धरणामधलं असणारे काही पाणी जे आहे तर ते पाणी काय होतं दिसते त्या ठिकाणी क्लोज दाखवलेली ओपन केलं
की ते पाणी जे आहे तर ते पाणी काय होतं नसते वाढीला त्या ठिकाणी काय होतं नसते सुरुवात त्या ठिकाणी होता. द पोटेन्शियल एनर्जी ऑफ द स्टोर्ड वॉटर will become kinetic energy of the quantity of the water that is let out through the sludge gate. म्हणजे या ठिकाणी साठवलेलं जे पाणी जे आहे तर त्याच्यामध्ये स्थितीज ऊर्जा असते. परंतु ज्यावेळेला या ठिकाणी असणारे जे काही गेट जे आहेत की झडप जे आहे तर ती झडप त्या ठिकाणी उघडली की ते पाणी वाहायला लागतं. म्हणजे वाहत्या पाण्याचं रूपांतर काय म्हणजे साठवलेल्या पाण्याचं रूपांतर काय आता नसते गतिज ऊर्जा जी आहे तर त्या गतिज ऊर्जेमध्ये त्या ठिकाणी होताना दिसतं. त्याच्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे पहा की व्हॉट विल द इफेक्ट ऑन इलेक्ट्रिसिटी जनरेशन इफ द चॅनल टेकिंग वॉटर टू द टर्बाइन स्टार्ट ऍट पॉइंट ए. या ठिकाणी ह्याची काही पाईप जो आहे किंवा पाईपलाईन जी आहे ही टर्बाइन पर्यंत नेणारी जी काही मार्गिका जी आहे तर ती मार्गिका आपण आता कुठे दाखवलेली बी पासून दाखवतो. परंतु ही जी काही टर्बाइन पर्यंत पाणी नेणारी जी काही मार्गिका जी आहे तर ती मार्गिका जर आपण ए बिंदू किंवा ए ठिकाणापासून जर सुरू जर झाली तर त्या ठिकाणी विद्युत निर्मिती जी आहे तर त्या विद्युत निर्मितीवर काय परिणाम आता काय परिणाम होईल आपल्याला सांगता येईल. इफ द चॅनल टेकिंग वॉटर टू द टर्बाइन स्टार्ट फ्रॉम पॉइंट ए तर काय होईल देन द वॉटर विल फ्लो विथ ए ग्रेटर ए पासून जर मार्गिका जर आपण जर त्या ठिकाणी जर नेली तर आपल्या त्या ठिकाणी लक्षात येताना दिसतंय की त्या ठिकाणी पाणी जे आहे तर त्या पाण्याचा असताना जो काही फ्लो जो आहे तर तो फ्लो कसा असेल तर त्या ठिकाणी जास्त दाबानं त्या ठिकाणी पाणी जे आहे तर ते पाणी त्या ठिकाणी काय होईल व्हायला त्या ठिकाणी सुरुवात होईल. आता का तर सिन्स पॉइंट ए इज हायर पॉइंट ऍट ए हाईट ए पॉइंट जो आहे तर तो बी पेक्षा कसा आहे जास्त उंचीवर त्या ठिकाणी आणि देअरफॉर वॉटर विल अक्वायर ग्रेटर स्पीड. ए बिंदू त्या ठिकाणी जास्त उंचीवर असल्यामुळे त्या ठिकाणी पाणी जे आहे तर त्या पाण्याचा वेग कसा असणार आहे तर त्या ठिकाणी जास्त असणार आहे. आणि धिस विल रिझल्ट इन टू द मोर इफिशियंट रोटेशन ऑफ द ब्लेड्स ऑफ द टर्बाइन. आणि याच्यामुळे काय होणार आहे तर पाण्याच्या जास्तीच्या प्रवाहामुळे काय होता नसते टर्बाइन जे आहे तर ते टर्बाइन त्या ठिकाणी जास्त जोरामध्ये त्या ठिकाणी काय होईल फिरायला त्या ठिकाणी सुरुवात होईल. द इलेक्ट्रिसिटी जनरेशन विल दस बिकम मोर इफिशियंट. आणि याच्यामुळे काय होता नसते विद्युत ऊर्जा जी आहे तर ती विद्युत ऊर्जा त्या ठिकाणी जोरानं त्या ठिकाणी निर्माण त्या ठिकाणी बरोबर. त्याच्यानंतरचा तिसरा प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला पहा काय प्रश्न आहे तिसरा सी पॉइंटच्या बाबतीमध्ये की व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन द इलेक्ट्रिसिटी टेकिंग जनरेशन इफ द चॅनल टेकिंग टू द वॉटर टू टर्बाइन स्टार्ट ऍट पॉइंट सी. म्हणजे या ठिकाणी वीज निर्मिती करताना धारणामधून पाहता की या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की टर्बाइन पर्यंत पाणी वाहून नेणारी जी काही मार्गिका जी आहे तर ती मार्गिका समजा आपण सी हे जे काही ठिकाण जे आहे तर त्या सी ठिकाणापासून सुरू झाली तर विद्युत निर्मिती जी आहे तर त्या विद्युत निर्मितीवर काय करणार आता काय सांगता येईल की इफ द चॅनल टेकिंग वॉटर टू द टर्बाइन स्टार्ट ऍट पॉइंट सी इट विल अफेक्ट इलेक्ट्रिसिटी जनरेशन. सी पासून जर त्या ठिकाणी आपण पाणी नेणारी मार्गिका जर त्या ठिकाणी सुरू जर केली तर याचा असणारा काही परिणाम जो आहे तर तो परिणाम काय होईल विद्युत निर्मिती जी आहे तर त्या विद्युत निर्मितीवर त्या ठिकाणी होताना आपल्याला त्या ठिकाणी दिसतो. काय सांगता येईल की पॉइंट सी जो आहे तर तो पॉइंट सी इज ऑन द लोअर हाईट ऍज कम्पेअर टू द चॅनल विच कॅरीज वॉटर टू द टर्बाइन. सी बिंदू जो आहे तर तो सी बिंदू या ठिकाणी आणि पाणी वाहून नेणारी जी काही मार्गिका जी आहे तर त्या मार्गिकेपेक्षा सी बिंदू कसा आहे तर त्या ठिकाणी खाली त्या ठिकाणी बरोबर. द फ्लो ऑफ द वॉटर दस विल बी अफेक्टेड रिझल्टिंग इन टू द इम्प्रॉपर रोटेशन ऑफ द ब्लेड्स ऑफ द टर्बाइन. आणि म्हणून खाली हाईट असल्यामुळे जास्त दाबानं पाणी जे आहे तर ते पाणी या ठिकाणी जी काही मार्गिका जी आहे तर त्या मार्गिकेमधून त्या ठिकाणी वाहणार नाही. आणि याच्यामुळे काय सांगता येईल धिस विल सर्टनली अफेक्ट द इलेक्ट्रिसिटी जनरेशन. आणि या ठिकाणी विद्युत निर्मिती जी आहे तर त्या विद्युत निर्मितीवर त्या ठिकाणी परिणाम कारण कमी दाबानं पाणी जे आहे तर ते पाणी त्या ठिकाणी व्हायला काय होईल सुरुवात त्या ठिकाणी येते. याच्यानंतरचा पुढचा भाग आपल्याला त्या ठिकाणी पाहायचा आहे ऍडव्हान्टेजेस ऑफ इलेक्ट्रिक पॉवर जनरेशन. म्हणजे जलविद्युत निर्मिती केंद्र जे आहे तर त्याचे असणारे काही फायदे जे आहे तर ते फायदे आपल्याला त्या ठिकाणी पाहिजेत. जलविद्युत निर्मिती केंद्राचे जे काही फायदे जे आहेत तर त्या फायद्याच्या अगोदर काही माहिती आपल्याला त्या ठिकाणी दिलेली पेज नंबर 54 वर पहा की सिन्स नो फ्युएल बर्न इन हायड्रो इलेक्ट्रिक प्लांट नो एअर पोल्युशन ड्यू टू कंबक्शन ऑफ द फ्युएल्स रिझल्ट.
आपल्याला माहिती आहे की जलविद्युत निर्मिती केंद्र जे आहे तर त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं इंधन त्या ठिकाणी वापरलं जात नाही किंवा कुठल्या प्रकारच्या इंधनाचं ज्वलन त्या ठिकाणी होत नसल्यामुळं इंधन ज्वलन जे आहे तर त्या इंधन ज्वलनामधून होणारं जे काही प्रदूषण जे आहे तर ते प्रदूषण त्या ठिकाणी होत नाही. हाऊएव्हर, कन्सिडरिंग द इश्यू ऑफ द लाईक फोर्स्ड मायग्रेशन ऑफ द लार्ज कम्युनिटी, सबमर्जिंग ऑफ द फॉरेस्ट, fertile land, adverse effect on the living creature in the river, it has always been a point of the debate whether the hydroelectricity is environment friendly or not. What is your opinion on it? काय सांगते त्या ठिकाणी जलविद्युत निर्मिती केंद्र जे आहे तर याच्यामध्ये कोणत्या प्रकारचं इंधन त्या ठिकाणी वापरलं जात नाही, कोणत्या प्रकारचं हवा प्रदूषण त्या ठिकाणी होत नाही. असं जरी त्या ठिकाणी जरी असलं तर त्या ठिकाणी काय काय सांगितलं आपल्याला, फोर्स्ड मायग्रेशन ऑफ द लार्ज कम्युनिटी, धरण बांधल्यानंतर त्या धरणाच्या कार्यक्षेत्रामध्ये आतमध्ये राहणारे जे काही लोक जे आहेत तर त्या लोकांचं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी विस्थापन त्या ठिकाणी करावं लागतं, स्थलांतरण त्या ठिकाणी करावं लागतं. त्याच्यानंतर आपल्याला सांगता येईल की सबमर्जिंग ऑफ द फॉरेस्ट अँड द फर्टाईल लँड, त्या धरणाच्या आतमध्ये आपल्या लक्षात येत असते की कित्येक अशा प्रकारची सुपीक जमीन त्या ठिकाणी पाण्याच्या खाली त्या ठिकाणी जाताना दिसते. पाण्याखाली त्या ठिकाणी असणारी जी काही जंगलं जी आहेत तर ती जंगलं त्या ठिकाणी जाताना दिसतात. त्याचबरोबर आपल्याला सांगता येईल की ऍडव्हर्स इफेक्ट ऑन लिव्हिंग क्रिएचर इन द रिव्हर्स, तर त्या ठिकाणी असणारे जे काही पाणी जे आहे तर त्या पाण्यामध्ये असणारे जे काही सजीव सृष्टी, आता त्या सजीव सृष्टीमध्ये काही त्या ठिकाणी मासे असतील, काही क्रिएचर असतील, तर याच्यावर सुद्धा त्या ठिकाणी विपरीत परिणाम जो आहे तर तो विपरीत परिणाम त्या ठिकाणी होताना दिसतो. आणि याच्यामुळे जलविद्युत केंद्र जे आहे तर ती पर्यावरण स्नेही आहेत की नाही हा त्या ठिकाणी वादाचा मुद्दा त्या ठिकाणी होताना दिसतो. आणि याच्याविषयीच तुम्हाला त्या ठिकाणी काय वाटतं हे तुम्हाला त्या ठिकाणी विचार. त्याच्यानंतरचा पुढचा भाग आपल्याला पाहायचा आहे की ऍडव्हान्टेजेस ऑफ द हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर जनरेशन, म्हणजे जलविद्युत निर्मिती केंद्र जे आहे तर त्या जलविद्युत निर्मिती केंद्राचे फायदे आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. पहिला फायदा आपल्याला सांगता येईल की सिन्स नो फ्युएल इज बर्न इन हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर जनरेशन देर इज नो पोल्युशन रिझल्टिंग फ्रॉम कंबक्शन ऑफ द फ्युएल्स, म्हणजे जलविद्युत केंद्र जे आहे तर त्या जलविद्युत केंद्रामध्ये कुठल्या प्रकारचं इंधन जे आहे तर त्या इंधनाचं ज्वलन त्या ठिकाणी होत नसल्यामुळं इंधन ज्वलन जे आहे तर त्या इंधन ज्वलनापासून निर्माण होणारं जे काही प्रदूषण जे आहे तर ते प्रदूषण त्या ठिकाणी होत नाही. आपल्याला पहिलं त्या ठिकाणी ऍडव्हान्टेजेस त्या ठिकाणी सांगता येईल की सिन्स, काय सांगता येईल की सिन्स नो फ्युएल इज बर्न, no fuel is burned in hydroelectric power generation, there is no pollution, resulting from combustion of fuels. काय सांगितलं कोणी या ठिकाणी आपल्या लक्षात येत नसतं की जलविद्युत केंद्र जे आहे तर त्या जलविद्युत केंद्रामध्ये कुठल्या प्रकारचं इंधन जे आहे तर त्या इंधनाचं ज्वलन त्या ठिकाणी होत नाही. आणि म्हणून इंधन ज्वलनामधून होणारं जे काही प्रदूषण जे आहे तर ते प्रदूषण त्या ठिकाणी होत नाही. हा सर्वात मोठा त्या ठिकाणी फायदा आपल्याला सांगता येईल. दुसरा आपल्याला सांगता येईल पहा, इफ देर इज सफिशियंट वॉटर स्टोरेज इन द डॅम इट इज पॉसिबल टू जनरेट इलेक्ट्रिसिटी ॲज अँड व्हेन नेसेसरी. धरण जे आहे तर त्या धरणामध्ये जर त्या ठिकाणी पुरेसा पाणी साठा जर असेल तर पाहिजे तेव्हा आपण वीज निर्मिती जी आहे तर ती वीज निर्मिती करणं त्या ठिकाणी शक्य होताना दिसतं. आणि म्हणून दुसरा ऍडव्हान्टेजेस आपल्याला त्या ठिकाणी लिहिता येईल. सेकंड काय लिहिता येईल, इफ देअर इज sufficient water storage in the dam, it is possible
to generate electricity as and when necessary. काय सांगितलेलं आहे की धरणामध्ये जर त्या ठिकाणी पुरेसा पाणी साठा जर असेल तर पाहिजे तेव्हा आपण काय करू शकतो, वीज निर्मिती त्या ठिकाणी करू शकतो. तिसरा फायदा आपल्याला त्या ठिकाणी सांगितला पहा की although water reservoir is used for power generation, it can be replenished during rainy season, leading to the uninterrupted power generation. काय सांगितलेलं की वीज निर्मिती करताना धरणामधून जरी त्या ठिकाणी पाणी जे आहे तर ते पाणी वापरलं गेलं तरी पावसाळ्यामुळे या पावसामुळे धरण जे आहे तर ते धरण पुन्हा भरल्यानंतर वीज निर्मिती जे आहे तर ते काय सांगितले, अनइंटरप्रेटेड म्हणजे अखंडित त्या ठिकाणी होऊ शकते. म्हणजे तिसरा त्या ठिकाणी आपल्याला बेनिफिट्स ऍडव्हान्टेज जे आहे तर ते ऍडव्हान्टेज त्या ठिकाणी सांगता येईल की although काय सांगितले although water reservoir is used for power generation, it can be replenished during rainy season, leading to uninterrupted power generation. काय सांगितलेलं आपल्याला या ठिकाणी वीज निर्मिती करताना धरणामध्ये जरी त्या ठिकाणी असणार ते काही पाणी वापरून त्या ठिकाणी केलं तरी पावसाळ्याच्या दिवसामध्ये काय करू शकतो, पावसामुळे धरण तर त्या ठिकाणी पुन्हा भरलं तर वीज निर्मिती जी आहे तर ती अखंड त्या ठिकाणी आपण करू शकतो. त्याच्यानंतर पुढे आपल्याला दिलेले की प्रॉब्लेम्स असोसिएटेड विथ हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लॅन्ट्स. पुढचं आपल्याला पाहिजे की प्रॉब्लेम्स associated with hydroelectric plants. जसे आपण त्या ठिकाणी जलविद्युत निर्मिती केंद्र जे आहे तर त्याचे फायदे पाहिजे तशी जलविद्युत निर्मिती जी आहे तर त्याच्यामुळे काही प्रश्न जे आहेत तर ते प्रश्न त्या ठिकाणी तयार होताना दिसतात. आता कशा पद्धतीचे असणार ते काही प्रश्न जे आहेत तर ते प्रश्न त्या ठिकाणी तयार होताना दिसतात ते आपल्याला पाहिजे. पहिलं आपल्याला दिलेले द बॅक वॉटर ड्यू टू स्टोरेज ऑफ द वॉटर इन डॅम मे सबमर्ज विलेजेस आर टाउन्स इन दॅट एरिया. धरण जे आहे तर त्या धरणामध्ये साठवलेले जे काही पाणी जे आहे तर त्या पाण्यामुळे त्याच्या पाठीमागचे असणारे जे काही बाजू जे आहे तर त्या बाजूखाली खूप मोठ्या अशा प्रकारची असणारी जी काही जमीन जी आहे तर ती जमीन त्या ठिकाणी पाण्याखाली जाऊन काही गावं जी आहे तर ती गावं काय आता नसतात तर त्या ठिकाणी त्या पाण्याखाली त्या ठिकाणी जाऊ शकतात. त्याच्यामुळे त्याचं विस्थापन त्या ठिकाणी करावं लागतं आणि धिस लीड टू द प्रॉब्लेम्स ऑफ द रिहॅबिलिटेशन ऑफ द डिस्प्लेस्ड पॉप्युलेशन. मग या ठिकाणी अशा प्रकारचे जे काही विस्थापित लोक जे आहेत तर त्या विस्थापित लोकांचं रिहॅबिलिटेशन म्हणजे पुनर्वसन जे आहे तर त्या पुनर्वसनाचा प्रश्न जो आहे तर तो प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतो. मोर ओव्हर धिस कॅन ऑल्सो सबमर्ज फॉरेस्ट ॲज वेल ॲज फर्टाईल. मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी धरणाच्या पाण्यामध्ये काय होतं असते सुपीक जमीन किंवा जंगलं जी आहे तर ती जंगलं पाण्याखाली त्या ठिकाणी येऊ शकतात. हा त्या ठिकाणी प्रॉब्लेम्स त्या ठिकाणी आहेत, समस्या त्या ठिकाणी. दुसरं आपल्याला सांगता येईल द ऑब्स्ट्रक्शन ऑफ द फ्लो ऑफ द रिव्हर वॉटर मे हॅव ऍडव्हर्स इफेक्ट ऑन द लिव्हिंग वर्ल्ड इन द रिव्हर. वाहतं पाणी जे आहे धरण जर नसेल तर ते पाणी त्या ठिकाणी वाहतं राहत नाही पण वाहत्या पाण्याचा जो काही प्रवाह जो आहे तर त्या प्रवाहाला त्या धरणामुळे काय होतं धरण बांधल्यामुळे त्या ठिकाणी अडथळा येताना दिसतो आणि या अडथळ्यामुळे
त्या धरणाच्या खाली नदीमध्ये असणारे जे काही पाणी जे आहे तर त्या पाण्यामध्ये असणारे जे काही सजीव सृष्टी जी आहे तर त्या सजीव सृष्टीवर काय होताना दिसतो, विपरीत असणारा जो काही परिणाम जो आहे तर तो परिणाम त्या ठिकाणी होताना दिसतो. येतोय. याच्यानंतर पुढे पेज नंबर 55 वर डू यू नो दिलेले तुम्हाला माहित आहे का, काय दिलेले की सम मेजर हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट्स इन इंडिया अँड देअर कॅपॅसिटी इन मेगावॅट. भारतामधील काय असणारे जे काही प्रमुख जलविद्युत निर्मिती केंद्र आणि त्यांची असणारी जी काही निर्मिती क्षमता आपल्याला त्या ठिकाणी दिली. आता काय काय दिलेले, प्लेस, स्टेट आणि कॅपॅसिटी म्हणजे त्या ठिकाणी ठिकाण, राज्य आणि त्यांची असणारी जी काही क्षमता मेगावॅट मध्ये त्या ठिकाणी. पहिलं दिलेलं आपल्याला टेहारी. कोणतं दिलेलं आहे, टेहारी. आता हे जे काही हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर स्टेशन टेहारी जे आहे तर ते आहे उत्तराखंड मध्ये आहे. पुढे आहे उत्तराखंड. नवीन अशा प्रकारचं असणारं जे काही राज्य की जे उत्तर प्रदेश पासून त्या ठिकाणी सेपरेट केलेलं आहे. याची असणारी जी काही कॅपॅसिटी जी आहे तर ती 2400 मेगावॅट मध्ये त्या ठिकाणी. बरोबर. दुसरं आपल्याला सांगता येईल त्या ठिकाणी पहा डायग्राम दिलेली कोयना धरण. हे महाराष्ट्रामधलं त्या ठिकाणी आहे कोयना. आता याची असणारी जी काही कॅपॅसिटी जी आहे तर ती 1960 मेगावॅट दिली. तिसरं आपल्याला दिलेलं आहे श्रीशैलम. काय दिलेलं आहे, श्रीशैलम. श्रीशैलम. आता हे जे काही श्रीशैलम जे आहे तर ते आंध्र प्रदेशमध्ये आहे. शॉर्टकट मध्ये मी लिहितो पहा, ती आंध्र प्रदेशमध्ये. याची कॅपॅसिटी जी आहे तर ती 1670 मेगावॅट त्या ठिकाणी. त्याच्यानंतरचं पुढचं दिलेलं आहे नाथप्पा झाकरे. नाव नीट लक्षात ठेवा. काय आहे, नाथप्पा. काय आहे, नाथप्पा झाकरे. आता हे जे काही नाथप्पा झाकरे जे आहे तर ते हिमाचल प्रदेश आहे. हिमाचल प्रदेश. आणि याची असणारी जी काही कॅपॅसिटी जी आहे तर ती 1500 मेगावॅट एवढी त्या ठिकाणी. पण ही सर्वसाधारणपणे तुम्ही त्या ठिकाणी असणारे जे काही कोयना धरण जे आहे तर त्या कोयना धरण त्या ठिकाणी तुम्ही त्याला भेट जी आहे तर ती भेट देण्याचा प्रयत्न जो आहे तर तो प्रयत्न तुम्ही त्या ठिकाणी करा. याच्यानंतर पुढे पेज नंबर 55 वर आपल्याला एक फाइंड आउट सांगितलेलं आहे की व्हॉट इज टॅपिंग, व्हाय इट टेक्स प्लेस. आता या ठिकाणी लेक टॅपिंग म्हणजे काय आणि ते का केलं जातं फक्त ऐकायचं काम करायचंय. ए लेक टॅपिंग इन्व्हॉल्व्स एक्सकॅव्हेटिंग ए टनेल ऍट द बॉटम ऑफ द लेक. या ठिकाणी लेक टॅपिंग जे आहे तर ती लेक टॅपिंग म्हणजे काय तर धरणाचा असणारा जो काही पायथा जो आहे तर त्या पायथ्याशी काय केलं तर एक बोगदा जो आहे तर तो बोगदा त्या ठिकाणी एक्सकॅव्हेटिंग केला म्हणजे खोदला त्या ठिकाणी. डायनामाइट्स आर प्लांटेड देअर इन अँड ब्लास्टेड केअरफुली. मग तो बोगदा जो आहे तर तो बोगदा त्या ठिकाणी खणण्यासाठी तयार करण्यासाठी काय असणार जे काही डायनामाइट जे आहेत सुरुंग जे आहे तर त्या सुरुंगाचा त्या ठिकाणी स्फोट जो आहे तर तो स्फोट त्या ठिकाणी काळजीपूर्वक त्या ठिकाणी केला जातो. द वॉटर फ्लो विथ ग्रेटर फोर्स थ्रू द चॅनल आफ्टर सच ब्लास्टिंग इज डन. मग अशा प्रकारचं ब्लास्टिंग त्या ठिकाणी केल्यानंतर त्याच्यामधून काय केलं तर जोरानं त्या ठिकाणी पाणी जे आहे तर ते पाणी त्या ठिकाणी त्या बोगद्यामधून त्या ठिकाणी सोडलं जातं. धिस इन्क्रीजेस फ्लो ऑफ द वॉटर इन द ड्रिव्हन टू द हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर प्लांट्स फॉर इन्क्रीज इलेक्ट्रिसिटी प्रोडक्शन. आणि हा जो काही बोगदा जो आहे तर त्या बोगद्यामधून काय केलं तर पाणी जे आहे तर त्या पाण्याचा असणारा जो काही प्रवाह जो आहे तर तो जास्त जोरानं त्या ठिकाणी असणारे जे काही जलविद्युत निर्मिती केंद्र जे आहे तर त्या विद्युत निर्मिती केंद्रापर्यंत त्या ठिकाणी नेलं जातं आणि विद्युत निर्मिती त्या ठिकाणी केली जाते. धिस टेक्निक इज डन टू एस्टॅब्लिश वॉटर वेज फॉर हायड्रो पॉवर फॉर मेकिंग ड्रिंकिंग वॉटर अवेलेबल.
फॉर इरिगेशन वॉटर पर्पजेस अँड ऑल्सो फॉर द लँडिंग ऑफ ऑइल अँड गॅस पाईप फ्रॉम द ऑफशोर फील्ड. आता हे जे काही लेक टॅपिंगची असणारी काही पद्धत जे आहे, तंत्र जे आहे, तर त्या तंत्राचा उपयोग सर्वसाधारणपणे हायड्रो पॉवर जे आहे तर त्या हायड्रो पॉवर पर्यंत पाणी त्या ठिकाणी नेण्यासाठी, मार्ग तयार करण्यासाठी. दुसरं आपल्याला त्या ठिकाणी त्या धरणामधून पिण्याचं पाणी उपलब्ध करण्यासाठी सुद्धा त्याचा वापर केला जातो. इरिगेशनसाठी म्हणजे सिंचनासाठी सुद्धा त्या ठिकाणी पाटाला असणारे काही पाणी जे आहे तर ते पाणी त्या ठिकाणी सोडलं जातं. किंवा ही जी काही लेक टॅपिंगची असणारी जी काही पद्धत जी आहे तर ती पद्धत त्या ठिकाणी आपल्याला असणारे जे काही लँडिंग ऑफ द ऑइल म्हणजे त्या ठिकाणी असणारे जे काही विहिरी जे आहे, तेलाची असणारे जे काही विहिरी जे आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा या प्रकारची पद्धत जी आहे लेक टॅपिंगची असणारी काही पद्धत जी आहे तर ती पद्धत त्या ठिकाणी वापरली जाते. किंवा गॅसद्वारे शिश्वर समुद्रामध्ये किंवा समुद्रकिनारी असणारे जे काही गॅस पाईपलाईनचे असणारे जे काही पाईपलाईन त्या ठिकाणी तयार करण्यासाठी सुद्धा लेक टॅपिंग जे आहे तर त्या लेक टॅपिंगची पद्धत त्या ठिकाणी वापरली. पण एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील तासाला आपण असणारे जे काही विंड एनर्जी म्हणजे पवन ऊर्जेवर आधारित असणारे जे काही विद्युत निर्मिती केंद्र जे आहे तर ते विद्युत निर्मिती केंद्र आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. धन्यवाद.